हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे डीएमईआर ची 18 सप्टेंबर पासून आपली एक्झाम आहे, याच्याच रिलेटेड तुम्हाला स्टडी मटेरियल पण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार औषध निर्माण अधिकारी या पदाचे मित्रांनो म्हणजेच आपल्या फार्मासिस्ट पदाची नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे वॅकन्सी नोटिफिकेशन मी तुम्हाला काय करणार आहे, डाउनलोड करून डिटेल मध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, इकडे आपण बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका जाहिरात. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे. आता काही मित्रांना वाटत असेल की सर त्याच्यात 36 वॅकन्सीज होत्या, त्याच वॅकन्सी तुम्ही आता सांगतायत, आता त्याची जर लास्ट डेट आहे. तर मित्रांनो, ज्या 36 ठाणे महानगरपालिकेच्या वॅकन्सी आल्या होत्या त्या वेगळ्या होत्या आणि त्याचं लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जे असणार आहे ते 2 सप्टेंबर असणार आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये ज्या वॅकन्सी मी दाखवतोय त्या वेगळ्या आहेत. फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत, पण 2 वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत, 2 वेगवेगळे वॅकन्सीज आहेत. तर या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सीज किती आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघू शकता औषध निर्माण अधिकारी, टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी जर पदसंख्या इकडे बघितल्या तर टोटल मित्रांनो 6 फार्मसिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत. आणि मित्रांनो, यांच्यासाठी लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन वगैरे इकडे काही नसणार आहे. या ज्या 6 वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे. तर मित्रांनो, इकडे बघू शकता. आता आपण बघू इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर म्हणजे या ज्या 6 वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार, म्हणजे कोणते कोणते स्टुडंट तिथे इंटरव्ह्यू साठी जाऊ शकतात या 6 फार्मसीच्या वॅकन्सीसाठी. तर मित्रांनो, इकडे बघा, फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून औषध निर्माण शास्त्रातील पदवी म्हणजे बी फार्मसी आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा सक्षम कामाचा विषयाचा 3 वर्षाचा अनुभव आणि प्लस मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक. म्हणजे मित्रांनो, या इंटरव्ह्यू साठी या ज्या औषध निर्माण अधिकारीच्या 6 वॅकन्सीज आहेत याच्यासाठी इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला मित्रांनो तुमचं बी फार्म तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तिकडे तुम्हाला 3 वर्षाचं मित्रांनो एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असताल, एलिजिबल असताल. आणि मित्रांनो, इकडे मासिक मानधन जर बघितलं म्हणजे तुमची जे सॅलरी इकडे असणार आहे तर ती सॅलरी असणार आहे मित्रांनो 30,000 तुम्हाला सॅलरी इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मुलाखतीचा दिनांक म्हणजे इंटरव्ह्यू कोणत्या डेटला होणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता दिनांक 8 सप्टेंबर 2025 ला मित्रांनो 11 वाजता, सकाळी 11 वाजता तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं तर या ज्या वॅकन्सी असणार त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वॅकन्सी असणार आहेत, करार पद्धतीने भरण्यासाठी असून त्यासाठी पात्र इच्छुक उमेदवाराकडून मूळ अर्ज आणि ते थेट मुलाखतीसाठी सकाळी 11 वाजता उपस्थित राहणे. त्याच्या रिलेटेड जे ऍड्रेस आहे तर इकडे दिलेलं आहे के अरविंद पेडसे सभागृह 3रा मजला महानगरपालिका भवन. तर इकडे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठाणेचा जो 5 पाकडीचा ऍड्रेस इकडे दिलेला आहे या ऍड्रेस वरती जायचं आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन सोबतचे सगळे डॉक्युमेंट प्लस तुम्हाला काय करायचं, हे जे ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे अर्जचा नमुना इकडे ऍप्लिकेशन फॉर्म या जे पीडीएफ आहे वॅकन्सी नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्येच ऍप्लिकेशन फॉर्म पण दिलेला आहे. तर हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मित्रांनो काय करायचं, व्यवस्थितपणे सगळी तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. आणि मित्रांनो तुम्हाला 8 सप्टेंबरला या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी जायचंय, मुलाखत साठी जायचंय. तर मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन आपल्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इलिजिबल असताल म्हणजे बी फार्म प्लस 3 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर मित्रांनो या इंटरव्ह्यू साठी तिकडे जावा.
तिथे तुमचं सिलेक्शन झाले, पुढची प्रोसेस तिथे समजेल आणि हा नोटिफिकेशन आपल्या आरडी फार्मा टेलिग्राम वर भेटेल. त्याच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्या थ्रू जॉईन करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.